घरी आम्ही आतापर्यंत कधीच गणपती घरी बसवला नाही, कारण मी लहानपणापासूनच एक मंडळात कार्यकर्ता म्हणून सहभाग झालो आहे आणि तेव्हापासूनच मी मंडळात एवढी इन्व्हॉल्वमेंट असायची की घरीच गणपती बसवायचा अवघड झाला होता, म्हणून घरी कधीच गणपती बसवला नाही. फिल्मला प्रमोट करण्यासाठी ही टीका केली का? कारण आजकाल आपल्या फक्त भारतात नाही, जगात कुठलीही पब्लिसिटी ही ॲक्सेप्ट होऊन जाते, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह, त्याच्यातून प्रसिद्धी भेटतेच. म्हणून ही टीका, ह्याचा तर निषेध आहेच, पण आपल्या फिल्मच्या पब्लिसिटीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी ज्याच्यात अनेक लाखो लोकांची आस्था आहे, म्हणजे गणराया, त्याच्या उत्सवावर तुम्ही अशी टीका करणं हे चुकीचं आहे. आणि शेवटच्या दिवशीसाठी आपण एक वेगळं आकर्षण रथ केला आहे, जी ट्रॅक्टरने ओढलं जाईल आणि त्या रथ बघण्यासाठी सर्व पुणेकरांना ती रथ काय असेल हे बघण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभाग व्हायला लागेल. माझ्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारे या ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि या गणेश उत्सवामध्ये रमणारा एक गणेश भक्त आहे पुनीत पालन. आज वासा पूजा झाली आणि तुम्ही इतके उत्साही आहात, हसू आहे तुमच्या सकाळपासून चेहऱ्यावर. हा इतका उत्साह कुठून येतो आहे आणि काय भावना आहे त्या गणेश उत्सवाबद्दल? मला वाटतं ही उत्साह आपल्या बाप्पांचा आशीर्वाद आणि त्यांच्यामुळेच ही उत्साह आहे. आणि नेमका आज 1 महिन्यावर गणेश उत्सव आहे. 7 सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होईल आणि आज पुणे शहराचे जॉईंट CP रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते आज ह्या वर्ध विघ्नेश्वर वाडा ह्या डेकोरेशनचं वासपूजन झालं आहे. नक्कीच खूप जोश आहे, जल्लोष आहे आणि उत्साह आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, सभासदमध्ये. कारण गणेश उत्सव ही अशी एक उत्सव आहे की सगळे एकत्र येतात, सगळे आपले कामधंदे बाजूला ठेवून 1-1.5 महिन्या अगोदरपासून सहभाग होतात आणि या उत्सवाला दमदार करण्यासाठी आणि चांगला करण्यासाठी हे उत्सवासाठी सगळे आम्ही एकत्र येऊन हे उत्सव जल्लोषात साजरा करतो. वरद विघ्नेश्वर वाडा हा देखावा यावर्षी आपला असणार आहे. याची निवड का केली आणि काय विशेष कारण आहे? नाही, मला वाटतं की दरवर्षी तुम्ही पाहिलं तर भावरंगारीची ही परंपरा राहिली की जागेच्या कन्स्टंटमुळे आपण कुठलेही असं मंदिर करू नाही शकत किंवा मोठी देखावा करू नाही शकत. आपण नेहमी काल्पनिक देखावा करतो. वर्ध विघ्नेश्वर वाडा, कारण हे जेव्हा भाविक येतात, भाविक 2 गोष्टीसाठी येतात. एक आशीर्वादसाठी म्हणजे वर्ध, आणि दुसरं त्यांचं आयुष्यातलं विघ्न दूर करण्यासाठी, म्हणून हा विघ्नेश्वर. तर हा लाडका बाप्पा जो आहे, जेव्हा भाविक इथे दर्शनाला येतील त्यांना आशीर्वाद आणि त्यांचं विघ्न ह्या वाड्यातून दूर होईल आणि म्हणून हे वर्ध विघ्नेश्वर वाडा आपण देखावाची कल्पना केली यावर्षी. गेल्या अनेक वर्षापासून बाप्पांना बैल जोडीमध्ये भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव होत असतो. यावर्षी त्याला ब्रेक लावलेला आहे. काय कारण आहे आणि यावर्षी काय असणार आहे, कसं स्वरूप असणार आहे? नाही, अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं की 133 वर्षाची जी परंपरा आहे की आगमन मिरवणूक असेल, विसर्जन मिरवणूक असेल, त्या रथाला बैल लावून रथसारथी मीच करायचो अनेक वर्षापासून. पण मला वाटतं की सगळे कार्यकर्ते असतील, सभासद, ट्रस्टी असतील, 10-15 दिवस अगोदर जे कार्यकर्ता मेळावा झाला, त्याच्यात एकमताने आम्ही सगळेजणं एका निर्णयाला ठाम आलो की मुख्य जनावरांना आपण त्रास का द्यावा. कारण बैल जोडी जेव्हा आपण लावतो, पण ते बैलाला कंटिन्यूस चाल लागते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एवढी गर्दी असते विसर्जन किंवा आगमन मिरवणुकीत, ती क्राऊडमध्ये पण क्राऊड कंट्रोल करण्यासाठी ते बैलांना घाबरणं होतं. आवाजाने, ढोल ताशाच्या आवाजाने जेवढं आपल्याला ऐकता येतं त्याच्या 9 पट 10 पट जास्ती त्यांना ऐकायला येतं, म्हणून त्यांचे हाल व्हावे नाही. म्हणून ह्यावर्षीपासून हे निर्णय घेतला की पहिल्या दिवशी जी रथ आहे ती पारंपरिक रथातच आगमन होईल, पण ते कार्यकर्ता ओढतील आणि शेवटच्या दिवशीसाठी आपण एक वेगळं आकर्षण रथ केला आहे, जी ट्रॅक्टरने ओढलं जाईल आणि त्या रथ बघण्यासाठी सर्व पुणेकरांना ती रथ काय असेल हे बघण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभाग व्हायला लागेल. तुमचं हळवेपणा असेल, तुमच्या मंडळाकडून नेहमीच सामाजिक उपक्रम आणि सामाजिक संदेश दिले जातात. यावर्षी असा कुठला सामाजिक संदेश, सामाजिक उपक्रम राबवण्याचा विचार आहे तुमच्या मनात? नाही, ह्या वर्षी 2 गोष्टी आपण जे इम्पॉर्टंट केलेत की जे अथर्व शिशुपठण असते हे नेहमी महिला करतात, पण अनेक शाळांशी जोडून अनेक शाळांचे मुलं आणि मुली दर दिवसाला सकाळी
2,500-3,000 मुलं मुली बसून इथे अथर्व शीर्षण पठण करणार आहे. दुसरं जी मेडिकल कॅम्प्स असतात, पाहू शकतो थोडंसं आपण इकडे जे मेडिकल कॅम्प असणार आहे, ती मेडिकल कॅम्प हे 10 दिवस इथे असणार आहे. लोकांसाठी सर्वात मोठी सामाजिक म्हणजे जे लोक ब्लड टेस्ट असतात, जे वेगळे ब्लड टेस्ट असतात, ते आपल्याकडनं मोफत होणार. दरवर्षी मागच्या वर्षी पण आपण केलं, 20-25 हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला. यावर्षी पण 9 दिवस ती कॅम्प असणार, ज्याच्यातून तुम्ही ब्लड सॅम्पल दिला तर तुमच्या मोबाईलवर ती रिपोर्ट्स येईल व्हॉट्सॲप थ्रू. तर हे सामाजिक उपक्रम असतील आणि अनेक सामाजिक उपक्रम असतात. ते आता कसं आहे, आज फक्त वासापूजन सुरू झाली आहे. आता पुढचं रेस कशी असणार हे 10 दिवसाची अजून ठरवायची, पण याच्यातले महत्त्वाचे जे आहेत ते आम्ही तुम्हाला आता सांगितले. गणेश उत्सवा संदर्भात शुभांगी गोखले म्हणून अभिनेत्री आहे, तिनं अशी टिप्पणी केली आहे की सार्वजनिक गणेशोत्सव हा बंद करावा आणि गणेशोत्सव सुरू असताना त्याच्या पाठीमागे दारू पिण्याचे प्रकार होतात, पत्ते खेळले जातात. तिच्या या टिप्पणीकडे कसं पाहता तुम्ही, काय उत्तर द्याल? मला आश्चर्य वाटतं की जेव्हा अशी ज्येष्ठ अभिनेत्री जी आहेत शुभांगी गोखले, त्यांनी असं वक्तव्य केलं, त्याचं मला आश्चर्य याच्यासाठी वाटतं कारण मला टायमिंग ऑफ त्यांची जी टीका आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण त्यांची जी फिल्म आहे घरात गणपती, ही रिलीज व्हायला 3 दिवस होते आणि त्याच्या अगोदर तिने ही टीका केली. म्हणजे अर्थ असं आहे की फिल्मला प्रमोट करण्यासाठी ही टीका केली का? कारण आजकाल आपल्या फक्त भारतात नाही, जगात कुठलीही पब्लिसिटी ही ॲक्सेप्ट होऊन जाते, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह, त्याच्यातून प्रसिद्धी भेटतेच. पण मी ताईंना एक आव्हान करेल की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकनी केली आणि त्याचं केंद्रबिंदू हे पुणे आहे. पुणे हे गणेश उत्सवाची केंद्रबिंदू. अनेक गणेश मंडळांच्या वतीने मी बोलेल इथे आहेत. अनेक गणेश मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात आणि खात्रीने मी हे त्यांना सांगेल की जी सार्वजनिक गणेश उत्सव अनेक गणेश मंडळ साजरा करतात ते धार्मिक आणि परंपराला जपून साजरा करतात आणि 10 दिवस कुठलाही गणेश उत्सवला आगमन असेल, विसर्जन मिरवणूक असेल आणि 10 दिवस कुठलाही गालबोट लागणार नाही अशी मंडळ आणि मंडळाचे कार्यकर्ते हे स्वतः काळजी घेतात. तर ताईंना मी एवढंच आवाहन करेल की पुण्याचा गणेश उत्सव हे लोकल नाही राहिला, हे लोकल टू ग्लोबल आहे, वोकल टू ग्लोबल आहे. परदेशातून अनेक लोक हा गणेश उत्सव बघण्यासाठी येतात. तर मी त्यांना निमंत्रण देतो की त्यांनी यंदाच्या वर्षी आगमन झाल्यावर बाप्पांचं 2 तारखेपासून विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत त्यांनी पुण्यात यावं. दर दिवसाला त्यांना सांगा कुठल्या भागात त्यांना जाऊन मंडळ बघायचं आहे, मी त्यांना जाऊन दाखवेल, त्यांच्यासोबत जाईल आणि दाखवेल की हे गणेश मंडळ कसे धार्मिक आणि परंपराला जपून गणेश उत्सव साजरा करतात. आणि फक्त हे नाही, गणेश उत्सवात आणि गणेश उत्सवाच्या नंतर वर्षभर किती छान पद्धतीने सामाजिक कार्य करतात. म्हणून ही टीका, याचा तर निषेध आहेच, पण आपल्या फिल्मच्या पब्लिसिटीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी ज्याच्यात अनेक लाखो लोकांची आस्था आहे म्हणजे गणराया, त्याच्या उत्सवावर तुम्ही अशी टीका करणं हे चुकीचं आहे. अनेक सेलिब्रिटीज आपण पाहतो शेवटच्या दिवशी असो किंवा 1.5 दिवसाचा गणपती असला त्यांच्यामध्ये उत्साह ओसंडून जातो. मात्र पुनीत बालन एखाद्या बाप्पाची वाट पाहणारा चिमुकला असेल किंवा गणेश भक्त असेल गणेश मंडळातील, अशा प्रकारे इतका वावर साधेपणाने असतो आणि लाखोंच्या गर्दीमध्ये सहज तुम्ही आणि पायी फिरत असता. 2 प्रश्न आहेत, किती दिवसाआधीपासून तुम्ही वाट पाहता या उत्सवाची आणि ही एनर्जी येते कुठून? नाही, मला वाटतं की ही एनर्जी देणारं तो आमचा लाडका बाप्पाच आहे आणि नक्कीच ह्या उत्सवाची वाट बघण्यासाठी पेक्षा या उत्सवाची तयारी मागच्या 3 महिन्याच्या अगोदर, म्हणजे माझ्या हिशोबाने आज सप्टेंबरमध्ये आगमन आहे, तर एप्रिल मेपासूनच या उत्सवाची तयारी आमच्याकडनं सुरू होते. तर मला शेवटचा प्रश्न आणि या मुलं आपल्या 1 to 1चा शेवट करायचा आहे. पहिला गणपती तुम्ही कधी बसवला होता घरी, काय आठवण आहे, तो काय किस्सा आहे? मला वाटतं की मी सार्वजनिक गणेश उत्सवात एवढी मी रमलो आहे की गणपती घरी बसवतच नाही. कारण माझं दिवसभर किंवा म्हणतो 24 तासात 20 तास इथेच जातो मांडवात, तर घरी कधी मी लक्ष देऊ. तुम्ही लहानपणी पहिल्यांदा गणपतीची स्थापना कधी केली होती घरी, आठवतंय तुम्हाला? घरी आम्ही आतापर्यंत कधीच गणपती घरी बसवलं नाही, कारण मी
लहानपणापासूनच एक मंडळात कार्यकर्ता म्हणून सहभाग झालो आहे आणि तेव्हापासूनच मी मंडळात एवढी इन्व्हॉल्वमेंट असायची की घरीच गणपती बसवायचा अवघड झाला होता, म्हणून घरी कधीच गणपती बसवला नाही. थँक्यू. तर हे होते पुनीतजी बालन, ज्यांनी आपल्या गणपती मंडळाचं जे काही कशा प्रकारे उत्सव मिरवणूक असणार आहे, गणपतीच्या ट्रस्टतर्फे काय सामाजिक उपक्रम असणार आहे, सोबतच शुभांगी गोखले जिने एक टिप्पणी केली आहे या उत्सवाबद्दल, त्याला देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.